सुरुवात झाली. विधानसभेच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आता लगेचच जे आहे ते कौलसुद्धा हाती येणार आहे. आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आहे. ताई, आता काही वेळामध्ये जे कौल आहे ते हाती येणार आहे, कसं बघता तुला, काय विश्वास आहे? पॉझिटिव्हरित्या आम्ही बघतो आहे. 5ही वर्ष आम्ही लोकांच्या संपर्कात असतो, काम करतो, सेवा करण्याचा मौका आम्हाला आमची जनता देते आणि म्हणून विश्वास तर वाटतो आहे आपण निवडून येऊ. तुम्ही सलग तीनदा जे आहे प्रतिनिधित्व केलं आहे. याही वर्षी जे आहे तुम्ही प्रचारात आघाडी घेतली होती, कौलसुद्धा तुमच्या बाजून जे आहे ते मतदारसंघात येत होते. कसं बघता आता काय निकाल येऊ शकतात? मला आत्मविश्वास वाटतो आहे. खरं अजून एक कारण असं आहे की महाराजांच्या कर्मभूमीमध्ये, महाराजांच्या जन्मभूमीमध्ये बटेंगे आणि कटिंगेचे नारे लागले. तर ही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ही विदर्भामध्ये आणि खास करून तिवसा आणि अमरावतीमध्ये काम करत नाही. ती पॉझिटिव्ह एनर्जीच काम करते. आपण जे म्हणतो राष्ट्रसंतांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या अनुषंगानं आम्ही चालतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मताधिक्य मिळेल असा विश्वास आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. आत्ता काय परिस्थिती राहणार आहे? महाविकास आघाडी सरकार बरेचसे. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचे सरकार येईल. फक्त हे लोक जे सत्तेत आहेत केंद्रामध्ये, हे लोक अनकॉन्स्टिट्युशनली वागू शकतात आणि काही हेरफेर करायचा प्रयत्न करू शकतात. प्री पोल अलायन्स आहे, इलेक्शनच्या आधी अलायन्स केलेला आहे, म्हणून अलायन्सला त्यांनी सरकार बनवण्यासाठी बोलवलं पाहिजे. सत्ता स्थापनेमध्ये जे आहे अपक्षांचा जो मोठी भूमिका असणार ही चर्चा रंगू लागलेली आहे. कसं बघता याकडे? अपक्ष नेहमीच महत्त्वाचे असतात. बघूया काय होतं. मुख्यमंत्री कोण असणार महाराष्ट्राचा? ते उद्या आता कळेलच काही वेळाने. एकंदरीत बघितलं, यशोमती ठाकूर यांनी आपल्या विजयाचा विश्वास जा व्यक्त केला आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल हाही विश्वास व्यक्त केला आहे. अमर घटारे, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.